अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। मग त्यानु बघा, आपल्यापैकी असंख्य लोकांची ही एक इच्छा कायम असते, ती म्हणजे स्वतःचं हक्काचं घर असावं। कुणी श्रीमंत असेल, कुणी गरीब असेल किंवा कुणी मध्यमवर्गीय जरी असेल तरी प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये वाटत असतं की माझं हक्काचं स्वतःचं माझ्या स्वतःच्या मालकीचं एक तरी घर असावं। बऱ्याच वेळा घर घेण्यासाठी, फ्लॅट खरेदी करण्यासाठी, छोटंसं आपल्या गावाकडे एखादं घर बांधण्यासाठी, एखादा बंगला उभारण्यासाठी आपण दिवस रात्र मेहनत करतो। घरामध्ये 10 सदस्य असतात, घरामध्ये 5 सदस्य असतात, 2 असतात, जेवढे आहेत तेवढे कमावत आहेत, कष्ट करत आहेत, कारण हे एक स्वप्न पूर्ण करायचं आहे। पण तरीही सतत हे स्वप्न अपूर्ण राहत आहे। स्वतःचं घर किंवा स्वतःचा एखादा फ्लॅट ही इच्छा सतत काही ना काही केल्या राहून जात आहे। ही इच्छा पूर्ण करण्यासाठी, स्वतःचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी काही सेवा सांगणार आहे आणि त्याच्यासोबत काही उपाय देखील सांगणार आहे। ह्या सेवा किंवा हे उपाय करायला सुरुवात केली तर नक्कीच 6 महिन्यांच्या आत तुम्हाला अनुभव यायला सुरुवात होईल। कष्ट आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल, भाग्य चमकून उठत जाईल आणि तुमच्या आयुष्यात तुमचं अपूर्ण असणारं हे घराचं स्वप्न जे आहे ते 100% पूर्ण होईल। सगळ्यात पहिले मी तुम्हाला सेवा सांगणार आहे आणि सेवानंतर मी तुम्हाला उपाय सांगणार आहे। सगळ्यात पहिली सेवा आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची, महाराजांचे 11 गुरुवार। कुठलाही एक गुरुवार घ्यायचा, महाराजांची मूर्ती, फोटो जे काही असेल, फोटो असेल तर स्वच्छ पुसा, मूर्ती असेल तर अभिषेक घाला, महाराजांच्या समोर संकल्प करा, महाराज मी 11 गुरुवार करणार आहे। 11 गुरुवार तुम्ही माझ्याकडनं निर्विघ्नपणे पार पाडून घ्या। 11 गुरुवारांमध्ये माझी घराची असणारी ही इच्छा पूर्ण करा। मी मनापासून श्रद्धेने, विश्वासाने, पूर्ण आत्मीयतेने ही सेवा करणार आहे। माझ्याकडनं अशीच अधिकाधिक सेवा घडवून घ्या। पहिल्याच गुरुवारी संकल्प करायचा आणि तिथून कंटिन्यू 11 गुरुवार करायचे। 11 गुरुवार म्हणजे जवळपास 3 महिन्याचा कालावधी होतो। या 3 महिन्यांच्या आत किंवा 3 महिन्यानंतर अगदी काही दिवस उलटले, तुम्हाला मी सांगते काही दिवस उलटून जरी गेले तरी अनुभव नक्की येईल। तुमची सतत अपूर्ण असणारी जी घराची इच्छा आहे ही या 11 गुरुवारांमध्ये आवर्जून पूर्ण होईल। माझा स्वतःचा असणारा अनुभव जो आहे तो मी तुम्हाला मागच्या म्हणजे कालच्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेला देखील आहे। ठीक आहे, यानंतरची दुसरी सेवा बघा, जर तुम्ही घरासाठी प्रयत्न करताय पण सतत अडथळे येत आहेत, कधी मनासारखं ठिकाण भेटत नाहीये, कधी पैशांची मागणी जास्त आहे, कधी लोन पास होत नाहीये, अशा सतत अडचणी आणि अडथळे येत असतील तर तुम्हाला गुरुचरित्र पारायणाची 7 पारायणे करायची। गुरुचरित्र या ग्रंथाची 7 पारायणे। तुम्ही भाड्याच्या घरात राहत असाल, तुम्ही चाळीत राहत असाल किंवा तुम्ही एखाद्या छोट्या झोपडीत जरी राहत असाल, जिथे तुम्ही राहताय तिथे बसून तुम्हाला 7 गुरुचरित्र पारायण करायचे आहेत। 7 गुरुचरित्र पारायण करत असताना ते जे काही नियम आहेत ते संपूर्ण नियम पाळायचे आहेत। पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने तुम्हाला ही 7 पारायण करायची आहेत। 7 पारायण कालावधीमध्ये तुम्हाला असंख्य पटीने अनुभव येईल, घरासाठी येत असणारे अडथळे दूर होतील, संकटे निघून जातील आणि तुमची घराची सतत अपूर्ण राहत असणारी इच्छा पूर्ण होईल। आता तिसरी अत्यंत प्रभावी सेवा ती म्हणजे सारामृत। कुठलाही एक गुरुवार किंवा जो शुभ दिवस तुम्हाला वाटतोय तो घ्या आणि त्या दिवसापासून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समोर 108 नाही, शक्य तर 51 किंवा 108 सारामृत पारायणांचा संकल्प करा आणि महाराजांना सांगा की मी 51 किंवा 108 पारायण करणार आहे। माझ्या आयुष्यात सतत अपूर्ण राहत असणारी माझी ही घराची इच्छा आहे, घराची इच्छा म्हणजे सतत अपूर्ण राहत आहे, ही एवढी पारायण मी करणार आहे, मनापासून करणार आहे। ही सेवा माझी घडवून घ्या आणि माझं हे घराचं स्वप्न, ही पारायण पूर्ण होण्याच्या आत माझं हे घराचं स्वप्न पूर्ण करा।
असं महाराजांना म्हणायचं आहे. आणि तिथून दररोज तुम्हाला स्वामी सारामृताची पारायण करायची आहेत. दिवसभरात तुम्ही 2, 4, 5 पण करू शकता, 1 पण करू शकता, किंवा तुम्हाला वेळ मिळत नसेल तर तुम्ही अगदी 7-8 अध्याय वाचा, दुसऱ्या दिवशी 7-8 अध्याय वाचा, 3 दिवसातून 1 पारायण तुम्ही केलं तरीही चालेल. जसं जमेल तसं करा, पण 51 किंवा 108 जो संकल्प केलेला आहे त्या संकल्पानुसार तुमची पारायणं वाढवा. बघा, ही सेवा केल्यानंतर तुमच्या आयुष्यात चमत्कार घडल्याशिवाय राहणार नाही. कितीही वर्षांपासून असणारी घराची किंवा फ्लॅटची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. याबद्दल देखील कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे की माझं फ्लॅटचं स्वप्न हे कसं पूर्ण झालं. ठीक आहे, आता ह्या सेवा सांगितल्या, आता मी तुम्हाला उपाय सांगणार आहे. उपाय गुरुवारचा आहे. कुठल्याही गुरुवारच्या दिवशी औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला थोडंसं पाणी, हळद मिश्रित असणारं पाणी औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे. तिथे एक मातीचा किंवा कणकेचा तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचा आहे. औदुंबराच्या झाडाची पूजा म्हणजे हळदी कुंकू अर्पण करून औदुंबराच्या झाडाची पूजा करायची आहे. बाजूला उदबत्ती लावायची आहे. गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य औदुंबराला अर्पण करायचा आहे. 11 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा घालत असताना ओम गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा. आणि त्याच्यानंतर औदुंबराच्या झाडाची मुळी किंवा एखादा फांदीचा तुकडा, छोटीशी काडी किंवा मूळ असेल तर मुळाचा छोटासा तुकडा तुम्हाला घरी घेऊन यायचा आहे. बघा, औदुंबराचं झाड ज्याला कामधेनू वृक्ष म्हणतो, ज्यावरती साक्षात माता लक्ष्मी, भगवान श्रीहरी विष्णू, माता पार्वती आणि श्री स्वामी समर्थ महाराज दत्तगुरु यांचा वास असतो. तर जेव्हा आपण या झाडाची पूजा करतो किंवा जेव्हा या झाडाखाली आपण एखादी सेवा करतो तर ती सेवा त्वरित फलीस जाते, त्वरित शीघ्र फल देते. म्हणून गुरुवारच्या दिवशी या झाडाचं पूजन करायचं. एक छोटीशी मुळी घरी आणायची. घरी आणलेली मुळी लाल रंगाच्या कपड्यात घट्ट बांधायची आणि आपण जिथे राहतोय, म्हणजे भाड्याचं घर असेल किंवा अगदी कुठलंही तुमचं घर असेल, चाळ असेल, तर त्या घरामध्ये उत्तर दिशेला तुमचं स्वतःचं घर होईपर्यंत ही औदुंबराची मुळी तिथे लावून द्यायची. ठीक आहे. त्याच्यानंतरचा दुसरा उपाय जो आहे हा तुम्हाला कुठल्याही मंगळवारी करायचा आहे. कुठलाही मंगळवार घ्या किंवा शनिवार घ्या. तुम्हाला 11 पांढरी रुई जी असते, या पांढऱ्या रुईची 11 पानं घ्यायची आहेत. 11च्या 11 पानं स्वच्छ धुवून घ्यायची आहेत. पूर्ण ती व्यवस्थित पुसून घ्यायची आहेत. आणि प्रत्येक पानावरती तुम्हाला 11च्या 11 प्रत्येक पानावरती तुम्हाला हळदीने किंवा चंदनाने वास्तू 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 असं लिहायचं आहे. हे पान आहे वास्तू, दुसरं पान घ्या वास्तू, तिसरं पान घ्या वास्तू, चौथं पान घ्या वास्तू, असे घेतलेले तुम्ही 11 पानं आहेत. त्या 11च्या 11 पानांवर तुम्हाला वास्तू 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 फक्त हा एकच शब्द लिहायचा आहे. त्यानंतर या पानांची माळ करायची आहे. 11 लवंगाची सुद्धा माळ करायची आहे. आणि कुठल्याही हनुमानाच्या मंदिरात घेऊन जाऊन 11 लवंगांची माळ आणि त्याच्यासोबत घेतलेली ही 11 पांढऱ्या रुईच्या पानांची माळ तुम्हाला हनुमानांच्या गळ्यात अर्पण करायची आहे. तुमची इच्छा हनुमानांना सांगून घरी यायचं आहे. हा उपाय तुम्ही 21 मंगळवार किंवा 21 शनिवार केला, न चुकता, न मध्ये खंड पडू देता. समजा एखादा गेला तर चालेल, पण जर कंटिन्यू 21 मंगळवार किंवा 21 शनिवार हा उपाय केला, कितीही मोठं असणारं वास्तूचं स्वप्न तुमचं 100% पूर्ण होईल. सतत वास्तूत येणारे अडथळे दूर होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. खूप साधे, खूप सोपे उपाय आहेत. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा.